धनश्री रेवडेकर. पाहूया दिवसभरातल्या शिवसत्ताच्या काही ठळक घडामोडी. योग्य आणि अयोग्य यातील फरक न टाळणे, आदर्श कुणाला मानावे याची जाण नसले की समाजात तणाव निर्माण होतो. याची प्रचिती नेहमी येत असते. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र पोलिसांनी वेळीच पाऊल उचलल्याने ना तणाव निर्माण झालाय ना शांततेचा भंग झालाय. तळामधील एका तरुणाने त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवर औरंगजेबाचा स्टेटस ठेवला आणि खाली आक्षेपार्ह मेसेज लिहिला होता. पोलिसांना ही माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्र किनाऱ्यावर कबड्डी प्रीमियर लीगचे शानदार आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धा दिनांक 7, 8 व 9 व 10 एप्रिल या दिवशी भव्य व सुसज्ज मैदानात पार पडणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील होतकरू व उद्योन्मुख खेळाडूंना उत्साहन देण्याच्या उद्देशाने भरवलेल्या या स्पर्धा खेळाडूंना अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. कबड्डी प्रीमियर लीग कबड्डी प्रेमींसाठी देखील मोठी पर्वणी ठरणार आहे. रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने बैलगाडी शर्यतीची छायाचित्र स्पर्धा संपन्न झाली आहे. गुढीपाडव्याला डॉक्टर सचिन राहुल आणि राकेश राणे यांनी नागाव येथील सातताड बंदरात बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. या शर्यतीची छायाचित्र स्पर्धा अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने ठेवली होती. स्पर्धेत तब्बल 48 छायाचित्रकार सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षण सानपाडा नवी मुंबई येथील प्रसिद्ध छायाचित्रकार महेंद्र भाईंदरकर यांनी केले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांच्या हस्ते शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी श्रीवर्धन नगर परिषद हद्दीमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. त्यामध्ये नाभिक सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, बाजारपेठ रस्त्याच्या डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण, डॉक्टर राऊत चौकापासून ब्रिज पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, ओझाळे पाखाडी रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, जीवनेश्वर कोंड विभागामध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे इत्यादी कामांचा लोकार्पण सोहळ्यामध्ये समावेश होता. उरण तालुक्यातील प्रवाशांना श्री गजानन महाराज यांचे श्री क्षेत्र शेगाव दर्शन घेण्यासाठी आपल्या उरण आगारातूनच श्री गजानन महाराज यांचे श्री क्षेत्र शेगाव येथे बस सेवा सुरू होत आहे. तसेच उरण आणि पनवेल मधून जळगाव, भुसावळ, मलकापूर भागात जाण्यास थेट सेवा सुरू होत आहे. तरी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा. सदर बस सेवा उरण ते शेगाव असून बसचा मार्ग पनवेल, कल्याण, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, भुसावळ, मलकापूर, खामगाव आणि शेगाव असणार आहे. उरण नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्री गणेश नाईक यांनी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई येथे जनता दरबार दिनांक 4 एप्रिल रोजी आयोजित केला होता. यावेळी विविध भागातून आलेल्या नागरिकांनी वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या मांडलेत. उरणमधील समस्या सुटाव्यात या अनुषंगाने उरण पूर्व विभागातील NNMT बस सेवा सुरू होण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांची खोपटे गावातील सामाजिक कार्यकर्ते गोरख रामदास ठाकूर यांनी भेट घेतली. गोरख ठाकूर यांनी मंत्री गणेश नाईक यांना पूर्व विभागात बस सुरू करण्याची व बस फेऱ्या वाढवण्याची मागणी करत निवेदन दिले. आई एकविरा देवीची चैत्र यात्रा आणि पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्री उत्सवापासून श्री क्षेत्र एकविरा कार्लागड येथे आई एकविरेच्या चैत्र यात्रेला सुरुवात होते. महाराष्ट्र आणि कानाकोपऱ्यातून आई एकविरा यात्रेला भाविक भक्तगण पायी चालत पालख्या घेऊन चैत्र यात्रेत आले आहेत. कार्ला गडावर चैत्र यात्रा आणि पालखी उत्सव मोठ्या जल्लोषात भाविकांच्या उत्साहात सुरू आहे. आपटा कोळीवाड्यासह अनेक मानाच्या पालख्या पदयात्रा करत कार्ल्यात दाखल झाल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा 6 वर्षानंतर निकाल लागलाय. या प्रकरणातील 4 आरोपींपैकी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर कुंदन भंडारी आणि महेश पालणेकर या दोघांचा या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तर दुसरीकडे राजू पाटील याची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र या प्रकरणात झालेल्या तपासावरही न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ISO प्रमाणित ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा या ग्रामपंचायत हद्दीतील वडमालवाडी आदिवासी वाडीला स्वातंत्र्याच्या 76 वर्षापर्यंत रस्ता नव्हता. अखेर वर्षानुवर्षाची पायपीट थांबवण्यासाठी आदिवासी महिला बचत गटाने पुढाकार घेत 2022 मध्ये दुष्मी गावातील प्रेरणा संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी लढणाऱ्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेकडे रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठीची मदत मागितली. दरम्यान हा रस्ता झाल्याने वडमालवाडी आदिवासी वाडीतील बांधवांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सुदर्शन कंपनीत कामावर जातो असे सांगून महाड शहरात वास्तव्यास असणारा अराफत सलाम जमादार वय वर्ष 36 हा व्यक्ती हरवल्याची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत कोणाला समजल्यास महाड शहर पोलीस ठाण्यात कळवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससीची परीक्षा 18 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती। यात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे। यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील पंतनगर येथे राहणारी ॲडव्होकेट यशश्री भगत यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाली आहे। चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावामधील श्री रामनवमी उत्सवाला सुमारे 150 वर्षांचा वैभवशाली परंपरा लाभली आहे। सध्याच्या मंदिरात प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे। ती मूर्ती अयोध्या नगरीतून चिरनेर मधेळपाडा व तेलीपाडा ग्रामस्थांनी होडीतून वाजत गाजत मिरवणूक काढत आणली होती। रविवारी श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडलाय। परंपरेनुसार उरण तालुक्यातील चिरनेर, उरण शहर, फुंडे, दिगोडे, खोपटा, चिर्लेसह इतर गावांमध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे। देवाला पाहण्याचा प्रयत्न केला तरी देव दिसत नाही, मात्र भक्तांच्या संकटाला तो धावून येतो। म्हणूनच मत्स्य कुर्म वराह हे देवाचे अवतार भक्तांसाठी देवाने धारण केलेत, असे निरूपण ज्येष्ठ कीर्तनकार हबप प्रवीण महाराज फराट यांनी केले। खालापूर तालुक्यातील वावंडळवाडी येथील श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते। तर या होत्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।